नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जॉब डिटेल्स आपण सांगणार आहोत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे बघणार आहोत. खूप मोठी भरती आहे. जवळजवळ 3036 जागांसाठी ही भरती आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. कॉमन रिक्रुटमेंट आहे एक्झामिनेशन ऑफ AIIMSची. इथे फॉर ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण सांगणार आहोत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर इथे जॉब डिटेल्स काय आहे, वयोमर्यादा काय आहे, कॅटेगरी कोणती आहे, कोण कोण अर्ज करू शकतो, त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन स्टार्ट कधीपासून होणार आहे, लास्ट डेट काय आहे, हे पूर्ण आपण बघणार आहोत. अर्जाची फी पण आपण बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. अर्धवट माहिती भेटणार नाही. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. जवळजवळ 100 इथे पोस्ट आहेत वेगवेगळ्या आणि 3036 वॅकन्सीज आहेत. लक्षात घ्या, खूप मोठी भरती आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करायचं आहे आणि तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे. इथे ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतलं जाणार आहे. आपण पूर्ण बघणार आहोत. हे माझ्या त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओजला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीची माहिती आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपडेट्स भेटून जातील. आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स राहतात. खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही नक्कीच बघू शकता. HDFC बँक असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या किंवा अजून IT संबंधित जॉब्स असू द्या, असे बरेचसे माहिती आपल्या चॅनलवरती राहते. सो नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर माहिती बघून घेऊया. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली एक्झामिनेशन सेक्शन यांच्यातर्फे रिक्रुटमेंट आहे. कॉमन रिक्रुटमेंट आहे. त्यांचा ॲडव्हर्टाईज क्रमांक इथे दिलेला आहे. इथे लिस्ट ऑफ पार्टिसिपेटिंग सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन फीज सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन लॉग इन करून इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फिल करायचं. जर तुमचं ऑलरेडी इथे डिटेल्स नसतील तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे क्लिक हिअर करून इथे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑलरेडी इथे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 17 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 1 डिसेंबर 2023 आहे. सो इथे ऑनलाईन पूर्णपणे प्रक्रिया असणार आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, ॲप्लिकेशन फी जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3000 आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी EWS साठी 2400 आहे. पर्सन विथ डिसेबिलिटीज त्यांच्यासाठी कोणतीही फी नाही आहे. आणि ते एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे बघा, तुम्ही ऑनलाईन फी पे करू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग थ्रू. आणि ॲप्लिकेशन फी वन्स रिमिटेड शल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टेन्सेस. म्हणजे कोणतेही काही प्रॉब्लेम झाला तरी हे फी कोणतेही रिफंड होणार नाही आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की application fees of SC ST candidates who appear in the examination will be refunded in their source debited account after the declaration of results in due course of time. म्हणजे तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल, तुम्ही आणि अपियर केलं एक्झाममध्ये आणि त्याच्यानंतर आफ्टर तुमचे एक्झामिनेशन तुमचं जी फी आहे ती तुम्हाला रिफंड केली जाणार आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन सांगितलेलं आहे बघा, 18 डिसेंबर 2023 सोमवारी आणि 20 डिसेंबर 2023 वेनेसडे टेंटेटिव्हली हे डेट्स असणार आहे. सोमवार आणि बुधवार 18 डिसेंबर आणि 20 डिसेंबर असणार आहे. ॲडमिट कार्ड इश्यू बघा, इथे तुम्हाला डेट ऑफ इश्यू 12 डिसेंबरला भेटून जाणार आहे. लास्ट डेट 1 डिसेंबर आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, कोणते कोणते पदं आहेत आणि ते तुमचं एक्झामिनेशनचे क्रायटेरिया किंवा पॅटर्न काय असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपण एक्झामिनेशनचं पॅटर्न काय आहे हे पण आपण बघून घेऊयात. त्याआधी पदं कोणते कोणते आहे ते चेक करून घ्या. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, याच्यासाठी वेगवेगळे पदं आहेत. इथे लेवल 7 पे लेवल असणार आहे. एज बघा, क्रायटेरिया 21 ते 20 वर्ष असणार आहे. आणि तुमचं एज्युकेशन बघा, इथे MBA किंवा PG इन डिप्लोमा इन मॅनेजमेंट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज येणं सुद्धा गरजेचं आहे. असे खूप सारे पदं आहेत. सेकंड आहे असिस्टंट डायटिशियन आहे, लेवल 6 पे लेवल आहे. इथे 35 वर्षापेक्षा जास्त वयोमर्यादा नसू नये आणि MSc तुमचं झालं असेल तर वेल अँड गुड. आणि ते सांगितलेलं आहे 2 years एक्सपिरियन्स इन लाईन प्रेफरेबली इन लार्ज टीचिंग हॉस्पिटल. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर आहे. तुमचं जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं असेल तर इथे तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. असिस्टंट इंजिनियर इथे 35 years पेक्षा जास्त वय असू नये. असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी आहे, इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा आहे. त्यानंतर असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझर आहे. 7th पद बघा, असिस्टंट स्टोअर ऑफिसर आहे. हे पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. इथे एज क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे, चेक करायचं आहे. ऑडिओलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट आहे. BSc झालं असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. BSc डिग्री इन स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि इथे वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे ऑडिओलॉजिस्ट, स्पीच पॅथॉलॉजिस्ट सांगितलेलं आहे. इथे सुद्धा वयोमर्यादा 21 ते 35 सांगितलेलं आहे. त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर आहे,
कॅशियर आहे, तुमचं जर कॉमर्समधून तुमची डिग्री कंप्लीट झालं आहे, ॲटलिस्ट 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. 21 ते 30 वर्ष इथे वयोमर्यादा सांगितलेला आहे. चीफ कॅशियर आहे, ग्रॅज्युएट इन कॉमर्स. त्याच्यानंतर इथे कोडिंग क्लर्क, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन्स, ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन. इथे BSc तुमचं कंप्लीट झालं असेल किंवा 10+2 म्हणजे 12वी झाला असेल आणि ॲटलिस्ट 6 मंथ डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. पे लेवल 2 असणार आहे. बिटवीन 18 to 30 इयर्स, 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट जी वॅकन्सी आहे बघा, जे पोस्ट आहे ते आहे CSSD टेक्निशियन. तुमचं BSc मायक्रोबायोलॉजी और मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल किंवा स्टाफ नर्स ॲज अ तुम्ही वर्क केला असेल आणि एज लिमिट तुमचं 21 ते 35 असेल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकता. डार्क रूम असिस्टंट आहे, म्हणजे डिप्लोमा इन रेडिओग्राफी झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. डेटा एंट्रीसाठी ऑपरेटरसाठी सुद्धा इथे जागा आहे, म्हणजे तुम्ही 12वी पास असाल, फक्त 12th पास ग्रॅज्युएट असाल, 12th पास और इक्विवलेंट असाल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. इथे 18 to 27 एज म्हणजे 18 ते 27 हे वयोमर्यादा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे डेंटल हायजिनिस्ट आहे, टेक्निकल ऑफिसर आहे, त्यानंतर इथे डेंटल टेक्निशियन आहे. इथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचे जे 10+12 विथ सायन्स फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी झाला असेल तर किंवा डिप्लोमा मिनिमम 2 इयर्स ड्युरेशन झाला असेल तर. त्याच्यानंतर नेक्स्ट जे पद आहे बघा, डायटिशियन आहे. त्यानंतर इथे हॉल अटेंडंट आहे, ड्रायव्हर आहे. तुम्ही फक्त 10वी पास असेल तर नक्कीच अप्लाय करू शकता. तुम्हाला गाडी चांगली चालवता येते, 2 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग कमर्शियल व्हेकल असेल आणि 18 ते 27 वर्ष असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिशियन आहे. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट पद दिलेलं आहे बघा, फायर टेक्निशियन आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे असे भरपूर सारे पद आहेत. गॅस पंप मेकॅनिक आहे, मी स्क्रोल करत आहे, जवळजवळ इथे 100 वेगवेगळे पोस्ट आहे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठी आहे, ज्युनियर रिसेप्शन ऑफिसर आहे. तुम्ही म्हणजे फक्त 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, डिग्री झाली असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर हे वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. हे पूर्ण जे लायब्ररी अटेंडंट आहे, लाईनमॅन आहे, मॅनेजर, सुपरवायझर, गॅस ऑफिसर आहे, असे वेगवेगळे पदे दिलेले आहेत. मेकॅनिक आहे, ENM मध्ये मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर आहे बघा, मेकॅनिक ENM मध्ये बघा. ITI झाला असेल, तुम्ही 10वी पास असाल तर नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर मेडिकल सोशल सर्व्हिस आहे, मेडिकल सोशल वर्कर आहे. MA झाला असेल तुमचं सोशल वर्कमध्ये तर तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. मॉड्युलर आर्टिस्ट मॉड्युलर असेल, डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे, मल्टी रिहॅबिलिटेशन वर्कर असेल, मल्टीटास्किंग स्टाफ आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, ऑफिस अटेंडंट ग्रेड 2 आहे, PACS ॲडमिनिस्ट्रेटर आहे. असे वेगवेगळे पद आहेत. आता इथे जवळजवळ 100 पदांसाठी म्हणजे 100 पदांसाठी इथे जागा आहेत. प्रोग्रामर सुद्धा इथे आहे, म्हणजे तुम्ही इथे BE BTech झाला असेल तुमचं कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. सायकेट्रिक आहे, पब्लिक हेल्थ नर्स आहे, असे भरपूर सारे पद आहेत. असं नाही की फक्त तुमचं 10वी झाले तुम्हाला जॉब नाही भेटणार. हो, इथे 10वी झालेल्या लोकांना सुद्धा इथे जॉब आहे. त्यामुळे हे PDF नक्कीच चेक करा. तुम्ही इथे जर एलिजिबल असाल तर फॉर्म नक्कीच भरायचा आहे. स्टेनोग्राफर आहे, त्याच्यानंतर स्टोअर कीपर आहे, टेलर ग्रेड आहे, त्यानंतर TB and chest disease हेल्थ आहे. त्याच्यानंतर इथे ॲनेस्थेसिया ऑपरेशन थिएटरसाठी वेगवेगळे टेक्निशियन लागणार आहेत. त्याच्यानंतर टेक्निशियन आहे, ऑर्थोटिक्समध्ये आहे, टेक्निशियन रेडिओलॉजीमध्ये आहे. वेगवेगळ्या इथे वेगवेगळे जे तुमचे फील्ड आहे त्याच्यासाठी सुद्धा इथे जॉब आहे. ट्रान्सपोर्ट सुपरवायझर आहे, वॉर्डन आहे, त्यानंतर योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि लास्ट आहे बघा ऑपरेटर, लिफ्ट ऑपरेटरसाठी. म्हणजे तुम्ही इथे 10वी पास असाल, 18 ते 30 वर्ष तुमचं वयोमर्यादा असेल तर इथे नक्कीच अप्लाय करू शकता. आता ही पूर्णपणे माहिती झालेली आहे की कोणते कोणते पदं आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे आणि एज क्रायटेरिया काय आहे. इथे तुम्ही ज्या फील्डमध्ये बसता तुम्ही इथे नक्कीच फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथे फॉर्म भरल्यानंतर पॅटर्न स्कीम सिलेबस ऑफ एक्झामिनेशन कसे होणार आहेत बघा. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 2 पार्ट, जनरल आणि डोमेनमध्ये. जनरलमध्ये बघा ड्युरेशन 45 मिनिटाचं असणार आहे. टोटल MCQs 40 असणार आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 10 MCQ असणार आहे. अवेअरनेस अँड नॉलेज ऑफ कॉम्प्युटर 10 MCQ असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 10 MCQ असणार आहे. इंग्लिश हिंदी लँग्वेज 10 MCQ असणार आहे. डोमेन स्पेसिफिक ड्युरेशन 45 मिनिटं आणि टोटल MCQ 40 असणार आहे बघा. पहिल्यांदा जनरल क्वेश्चनची टेस्ट होणार आहे 45 मिनिटं, 40 क्वेश्चन आणि डोमेन तुमचं स्पेसिफिक तुमचं जे डोमेन असणार आहे त्याच्यामधून 45 मिनिटं आणि 40 क्वेश्चन्स असणार आहे.
दिस सिलेबस विल बी अकॉर्डन्स विथ एज्युकेशन क्वालिफिकेशन. सर्वांसाठी नाही, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि तुमच्या एक्सपिरियन्सवरती ज्या याच्यासाठी असेल तिथे एक्झाम होणार आहे. क्वालिफाईंग आणि अदर क्रायटेरिया बघा, इच क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे कोणतेही. द क्वालिफाईंग मार्क विल बी 40% फॉर युअर EWS, 35% फॉर OBC आणि 30% फॉर SC आणि ST सुद्धा सांगितलेलं आहे. फॉर PWBD इरेस्पेक्टिव्ह ऑफ द कॅटेगरी क्वालिफाईंग 30% मार्क असायला लागणार आहे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, स्किल टेस्ट असणार आहे. रिस्पेक्टिव्ह पोस्ट फॉर कॅन्डिडेट्स क्वालिफाईड इन द CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये इथे झाल्यानंतर तुमचं स्किल टेस्ट होणार आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे काय, इथे जनरल कंडिशन सुद्धा दिलेल्या आहेत बघा. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 17/11/2023 म्हणजे 17 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 1/12/2023 लास्ट डेट असणार आहे. ही जी तुम्हाला लिंक दिली जाणार आहे त्या लिंकवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. रिजेक्शन और रिझन ऑफ स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला 6/12 म्हणजे 6 डिसेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत तुम्हाला एडिट करून तुम्ही करू शकणार आहे. ओनली फॉर द कॅन्डिडेट्स रिक्वायरिंग करेक्शन म्हणजे काही चुका झाल्या असेल तर तुम्ही या 1 दिवसांमध्ये हे चेंजेस तुम्ही नक्कीच करू शकणार आहे. द ऑनलाईन पोर्टल ऑफ द ॲप्लिकेशन विल बी क्लोज्ड बाय 5 PM म्हणजे 5 वाजता तुमचं 1 तारखेला क्लोज होऊन जाणार आहे ऑनलाईन पोर्टल. हे सुद्धा सांगितलेलं आहे. पूर्ण तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रक्शन वाचून तुम्हाला हे भरायचं आहे फॉर्म, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. एज रिलॅक्सेशन बघा, SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC 3 वर्ष, PWBD 10 वर्षाचे आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळं एज रिलॅक्सेशन आहे आणि इथे जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत इथे एज लिमिट सांगितलेलं आहे म्हणजे 18 ते 35 वयोमर्यादा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे वेगवेगळं आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज आहेत. B पोस्टसाठी 40 इयर्स 43 इयर्स असे वेगवेगळे सांगितलेले आहे. ग्रुप C पोस्ट आहेत बघा, 5 इयर्स सांगितलेलं आहे, 8 इयर्स सांगितलेलं आहे. असे तुम्ही ते तुमच्या जे पोस्टनुसार किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही ते चेक करायचं आहे. ही पूर्ण माहिती दिलेली आहे. मी काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचं ट्राय करणार आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि ही लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्कीच तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. तुमच्या पदानुसार तुम्ही ते अप्लाय करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नोकरीची गरज आहे, मी त्याची माहिती देत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.